नवीन वर्ष केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बंपर भेट मिळणार आहे। नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारी सर्वत्र सुरू झाली आहे। केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 18 महिन्याची डीए जमा करण्याच्या तयारीत आहे। एकाच वेळी मोठी रक्कम खात्यात जमा होणार आहे। होय, केंद्र सरकार नवीन वर्षामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्याची थकीत डीए आणि डीआर एकत्रितपणे सोडण्याच्या तयारीत आहे। राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। केंद्र सरकारला पत्र लिहिताना शिवगोपाल मिश्रा यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली। 2024च्या सुरुवातीला केंद्र सरकार थकीत डीए आणि डीआर सोडण्यास सज्ज होते, मात्र लोकसभा निवडणूक, आचारसंहिता यासह अनेक कारणांमुळे ते पुन्हा रखडले गेले। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे थकीत डीए आणि डीआर लवकरच सोडले पाहिजे, यामुळे कर्मचारी अनेक अडचणींचा सामना करत आहेत। थकीत रक्कम पुढे नेण्यात काही अर्थ नाही। कर्मचाऱ्यांना आणखी समस्यांना तोंड द्यावे लागण्यापूर्वी थकीत 18 महिन्यांची रक्कम पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी विनंती शिवगोपाल मिश्रा यांनी या पत्रामध्ये केली। भारताची अर्थव्यवस्था 5वी सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास आलेली आहे। अनेक आव्हानांना तोंड देत ती उभी राहिली आहे। म्हणून थकीत रक्कम सोडून कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे डीए आणि डीआर थकीत राहण्याचे कारण कोरोना होता। कोरोनाच्या काळात संपूर्ण देश हादरला होता। आर्थिक संकट सुद्धा निर्माण झाले होते। त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे डीए, डीआर कल्याणकारी योजनांसाठी वापरले होते। तब्बल 18 महिन्यांची रक्कम कल्याणकारी योजनांसाठी वापरली गेली होती। आता ही रक्कम 2025च्या अर्थसंकल्पामध्ये थकीत 18 महिन्यांचा डीए आणि डीआरच्या स्वरूपात जाहीर होण्याची शक्यता आहे। 2025च्या अर्थसंकल्पामध्ये ही रक्कम जाहीर झाल्यास जून किंवा जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ती जमा होईल। 18 महिन्यांची रक्कम थकीत असल्याने एकाच वेळी मोठी रक्कम जमा करण्याऐवजी सरकार 3 टप्प्यात पैसे सोडण्याच्या विचारात आहे। यामुळे केंद्र सरकारवरील बोजा सुद्धा कमी होईल, असा अंदाज आहे। याबाबत केंद्र सरकार लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारी कर्मचारी आता थकीत रक्कम नवीन वर्षात मिळावी अशी मागणी करत आहे। थकीत रक्कम डिसेंबर 2024 पर्यंत दिली तर बरे होईल। आधीच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुन्हा समस्या वाढतील, असे सरकारी कर्मचाऱ्यांचे मत आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।